समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली जिल्ह्याच्या इतिहासात मानाचा तुरा रोवण्याचे काम तासगावचा युवक विक्रम यादव करीत आहे, असे गौरवोद्गार सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी काढले। विक्रम यादव यांनी नुकतेच एका गर्भवती महिलेसाठी अतिशय दुर्मिळ असणारे बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदान करून तिचे प्राण वाचवले होते। त्याबद्दल सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे विक्रम यादव यांचा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी काकडे बोलत होते। ते पुढे बोलताना म्हणाले की यादव यांनी अतिशय दुर्मिळ अशा बॉम्बे ब्लड ग्रुपचे 65 वेळा रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत। त्यांनी देशाबरोबर परदेशातील लोकांच्यासाठीही रक्तदान केले आहे। त्यांच्या कार्याची दखल सांगली जिल्ह्याच्या इतिहासात कायम राहील। दरम्यान बॉम्बे ब्लड ग्रुप हा एक दुर्मिळ रक्तगट असून या रक्तगटाचे संपूर्ण भारत देशात केवळ 179 लोक आहेत, तर संपूर्ण जगात केवळ 420 लोक आहेत। त्यांना या रक्तगटाचे रक्त लागते, अशी माहिती विक्रम यादव यांनी दिली आहे। तसेच बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्तगटाचा शोध 1952 साली मुंबई येथे लागला होता। त्यावेळी मुंबईला बॉम्बे म्हणून ओळखले जात होते। त्यावरूनच या रक्तगटाचे नाव बॉम्बे ब्लड ग्रुप असे ठेवण्यात आले आहे, अशी ही माहिती यादव यांनी दिली। यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सुमित कदम, सुरेंद्र चौगुले, महेश चौगुले, विनोद धोत्रे, अभिजित बुधले यांच्यासह बॉम्बे ब्लड ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। नमस्कार, विक्रम विश्वनाथ यादव, तासगाव, बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन इंडिया संस्थापक अध्यक्ष। आज आपण 22 राज्यामध्ये ज्या मोफत सुविधा केल्या किंवा ज्या गरजू रुग्णांना तातडीची मदत आणि आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या मोफत सुविधांची दखल आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज बॉम्बेची चौकशी करून बॉम्बेचा जो सन्मान केलेला आहे, त्यासाठी मी सर्व हा सत्कार माझा नसून सर्व रक्तदात्यांचा आहे आणि हा सर्व रक्तदात्यांना समर्पित करत आहे। धन्यवाद। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।